वाईमधलं गीतांजली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे खूप नावाजलेलं हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलच्या डॉक्टर रुचा सिद्धांत कद्दू यांच्याबरोबर आज आपण बातचीत करणार आहोत. डॉक्टर रुचा या MD जनरल मेडिसिन आहेत. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण इचलकरंजी, त्यानंतर सोलापूर, कराड आणि मग मुंबईला त्यांनी काही काळ डॉक्टर म्हणून काम केलेलं आहे आणि त्यानंतर त्या वाईमध्ये येऊन गीतांजली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं काम बघत आहेत. तर डॉक्टर रुचा यांचा एकूण हा आत्तापर्यंतचा प्रवास आणि त्यांची पुढची सगळी स्वप्न ह्याच्याबद्दल आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्ते. नमस्कार. तुम्ही सोलापूर, कराड आणि मग मुंबई तिथं थोडा काळ काम केलं आणि त्यानंतर तुम्ही वाईमध्ये येऊन गीतांजली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जॉईन झालात. तर वाईमध्ये काम करताना तुम्हाला एकदम इकडे या भागात येऊन काम करताना काय वाटलं? हो, हा प्रश्न बहुतांश लोकांनी मला विचारला आहे. अच्छा. सो मला लहानपणापासून असं होतं, लहान इन द सेन्स शिक्षण घेत असताना मला थोडी बहुत आयडिया आली होती की मला मेट्रो सिटीजमध्ये काम करायचं नव्हतं. बरं. बिकॉज मला असं होतं की जिथे खरंच गरज आहे आपली त्या भागात जाऊन त्या लोकांसाठी आपण सर्व्हिस दिली पाहिजे असं खूप डोक्यामध्ये होतं आणि अनाईशी त्या गोष्टी होत गेल्या आणि मला इथे वाईमध्ये यायचा चान्स मिळाला. जेव्हा मला कळालं की इथला एरिया आणि इथली लोक, त्यांचे स्वभाव एक खूप गरज आहे, त्यांना गरज आहे आणि ते खूपच आपुलकीनं आणि ह्या सर्व गोष्टींनी डॉक्टरांना ॲज अ डॉक्टर न मानता एक मित्र किंवा सखा असं म्हणून ते ॲडवाईस घेतात आणि आपण सांगितलेल्या गोष्टीही ते तंतोतंत पाळतात. सो सर्व्हिस देण्यामध्ये एक समाधान असतं. सर्व्हिस रात्रीही आपण खूप छान प्रॅक्टिस केल्यानंतर रात्रीही खूप छान झोप येते की आपण समाधानाने प्रॅक्टिस करतोय आणि आपणही खुश आहोत आणि पेशंटही खुश आहेत. म्हणजे ज्या हेतून तुम्ही या फील्डमध्ये आलात त्याचं सार्थक झालं असं थोडंसं मला वाटतं समाधान वाटत असेल. साधारणपणानं आम्ही असं ऐकलंय की या वाई आणि परिसरामध्ये ॲक्सिडेंट्सच्या केसेस जास्त असतात. तर त्याचं काय कारण? म्हणजे वाई महाबळेश्वर हा पूर्ण एक पहाडी रस्ता आहे आणि त्यामुळे घाट सेक्शन असल्यामुळे ॲक्सिडेंट्स सहसा जास्त असतातच. ते सोडूनही अजून म्हणजे इंडस्ट्रियल एरिया भरपूर आहे. वेगवेगळ्या टाईपचे इंडस्ट्रीज आहेत, त्यामुळं इंडस्ट्रीजमध्ये होणारे मिसहॅप्स ते पण भरपूर प्रमाणात येतात. जसं की वॅस्क्युलर इंजुरीज किंवा हात मशीनमध्ये अडकला किंवा त्यामुळं त्याही सोयी आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये प्रोव्हाइड करतो. आपल्याकडे प्लास्टिक सर्जन्स पुण्यावरून येतात ऑपरेट करण्यासाठी आणि बाकी बेसिक ट्रॉमा केअर आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये देतो. म्हणजे ॲक्सिडेंटच्यासाठी स्वतंत्र एक हॉस्पिटलमध्ये युनिट आहे, ट्रॉमा युनिट आहे. त्यासोबतच डायग्नोस्टिक सेंटर असल्यामुळे आपल्याला भरपूर त्याचा फायदा होतो. जसं की CT MRI यामुळे आपल्याला त्याचं निदान लवकरात लवकर कळतं आणि उपचार लवकरात लवकर करता येतो. म्हणजे लांब जावं लागत नाही, फारसं लांब जावं लागत नाही. सो आपल्याकडे एक रॅपिड रिस्पॉन्स टीम सुद्धा आहे जी ट्रॉमा केसेस हँडल करते आणि त्याच्यामध्ये विदिन प्रोटोकॉल्स आपण पेशंट्सना लवकरात लवकर इलाज देतो आणि पोर्टेबल एक्सरे युनिट असल्यामुळं आपल्याला पेशंटला सारखं हलवायलाही लागत नाही. जागच्या जागी म्हणजे एकाच ठिकाणी होऊन जातात. अच्छा. त्यामुळे उपचार लवकर करून उपचार लवकर होतात आणि पेशंटचा जीव वाचण्यामध्ये जास्त मदत होते. दुसरं असं की आम्ही असं ऐकलं की गीतांजली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधलं ICU युनिट तुम्ही जास्त सक्षमपणानं सांभाळता. तर या ICUचं वैशिष्ट्य काय आहे? आपलं हॉस्पिटल हे NABH ॲक्रेडिटेड हॉस्पिटल आहे आणि त्याच्या नॉर्म्सप्रमाणे ICUचं सेटअप आहे. सो आपल्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, व्हेंटिलेटर्स आणि इक्विपमेंट्स आहेत. सो अल्टिमेटली पेशंटला ज्या काही गोष्टी लागतात ॲट द एंड, सो त्या सर्व सोयी आपण ह्या एका रूफ खाली प्रोव्हाइड करू शकतो. त्यासोबतच आपल्याकडे ट्रेन डॉक्टर्स आहेत जे आणि मॉनिटर्स आहेत, मल्टी डायमेन्शन मॉनिटर्स आहेत आणि त्यासोबतच आपल्याकडे कॅथ लॅबसुद्धा आहे.
ओके. सो काही कार्डियाक केसेस असतील तर आपण त्यांना थ्रम्बोलाइज करून नेक्स्ट डे आपण त्यांना अँजिओग्राफीसाठी पोस्ट करू शकतो. ओके. म्हणजे ज्या गोष्टींसाठी लोकांना मोठ्या शहरात जावं लागायचं हो, ते आता तेही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायलिसिस युनिट असल्यामुळे CKD पेशंट ही जरी एकदम बॅड कंडिशनमध्ये आला सो ICUमध्ये आपण त्यांना डायलिसिसही करू शकतो. तीही सोय आपण उपलब्ध केली आहे. त्यासाठी फक्त डायलिसिससाठी दुसरीकडे शिफ्ट करा आणि मग ICU केअर इथे असं न करता दोन्ही एका रूफखाली प्रोव्हाइड करायची आम्ही हां, सोय आहे. केली आहे. म्हणजे पेशंट आणि त्याचे नातेवाईक ह्या गोष्टींनी जास्त आणखीन खरं तर हवालदिल होतात, हो. की प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागतं. हो. ते सगळं आता एके ठिकाणी आहे आलेलं त्यामुळे आहे. आणि या व्यतिरिक्त आपल्याकडे योजना असल्यामुळे तेही लोकांना लाभदायक आहेत. जसं की MJPJY आणि ESIS ओके. या दोन्ही योजना असल्यामुळे भरपूर लोकांना इथल्या त्याचा लाभ घेता येतो. सरकारी योजना सगळ्या सरकारी त्याच्या. योजना असल्यामुळे. हां. आणि त्या व्यतिरिक्त मेडिक्लेम असल्यामुळे आपल्यासारख्या लोकांनाही त्याचा उत्तम उपयोग घेता येतो. हां, म्हणजे जास्तीत जास्त सोयी सुविधा करण्याच्या दृष्टीनं हो. विचारपूर्वक म्हणजे हे त्यांना आर्थिक चण न लागता हां. आणि आपल्याला उत्तमोत्तम उपचार उपचार करता मिळतील. यावा ह्या दोन्ही हेतूंनी हम्म. आम्ही ते पुढे घेऊन चाललो. हां, कारण सर्वसामान्य माणसांना या दोन्ही गोष्टी हो, हव्या असतात. हव्या असतात. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी हां. इथे आहेत. पण फक्त डॉक्टर म्हणून तुम्ही म्हणजे इथे तर आता काम करताच, हम्म. पण इतरही काही थोडंसं सोशल हम्म. वर्कच्या दृष्टीनं म्हणजे काही कॅम्प वगैरे ही परंपरा या हॉस्पिटलची आहे. हो. तर त्याच्यामध्ये तुमचा सहभाग सो आपण MJPJYचे महिन्यातनं 2 कॅम्प्स घेतो. आपल्या पेरिफेरीला भरपूर लहान लहान गावं आहेत. त्या बरं. गावांमध्ये आपण महिन्यातनं 2दा बेसिक कॅम्प्स घेत असतो. जसं Health. की हेल्थ चेकअप्स, थायरॉईड तपासणी, डायबिटीसच्या तपासण्या, त्या व्यतिरिक्त ECG ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जेणेकरून त्यांना काय आजार आहे हे ॲटलिस्ट डायग्नोज व्हावेत. आणि त्या व्यतिरिक्त आपल्याकडे बेसिक सर्दी, खोकला आजार, बाकीचे सगळे आजार, डेंग्यू याचेही कॅम्प्स असतात. आणि ब्लड डोनेशनचेही कॅम्प्स आपण वारंवार घेत असतो. स्वतःच्या आरोग्याबद्दल लोकांमध्ये एक अनास्था असते, म्हणजे थोडं दुर्लक्ष करणं हा भाग जास्त असतो. तर लोकांनी कशाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे बेसिक कुठल्या गोष्टी आहेत की त्याच्यावर माणसांनी थोडंसं जागरूक असलं पाहिजे असं? जसं की त्यांना कोणतेही सिम्पटम्स असतील, जसं की छातीत दुखणं किंवा डोकेदुखी किंवा चक्कर येणं वारंवार, पायाला हाताला मुंग्या येणं, असे कुठलेही बेसिक सिम्पटम्स असतील तर त्यांनी जवळच्या दवाखान्यात आपलं एकदा चेकअप करून घेतलेलं बेटर राहतं. कारण इथूनच ब्लड प्रेशर, डायबिटीज, थायरॉईड असे सिम्पटम्स, अशा डिसऑर्डर्सचे लक्षणं चालू व्हायला लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं राहणीमान आत्ता ह्या नवीन काळाप्रमाणे बदललेलं आहे, जसं की फास्ट फूड खाणं आणि व्यायामाचा अभाव आणि बसून बैठी जीवनशैली. हां, तर ह्या लोकांनीही आवर्जून वर्षातून एकदा तरी आपलं ब्लड चेकअप करून घेणं गरजेचं आहे. ज्याच्यामुळे पुढचे धोके आपण लवकर टाळू शकतो. हां. लवकर. आणि जर समजलं की ह्यांना सुरुवात आहे, त्याची ट्रीटमेंट लवकर चालू करू शकतो, जेणेकरून तो आजार मोठा होण्याच्या आधीच आपण आटोक्यात आणू शकतो. बरोबर आहे. म्हणजे थोडं आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष हां. देण्याची गरज आहे. हो. हॉस्पिटलमध्ये तुम्ही आता काम करत असताना बरेच पेशंट वेगवेगळ्या प्रकारचे रोज तुम्ही त्याला तोंड देता आणि ICUमध्ये काही पेशंट अगदी क्रिटिकल असतात आणि मग तो पेशंट जेव्हा बरा होऊन बाहेर येतो हसत, तेव्हा तुम्हाला काय वाटतं? म्हणजे असा तुम्ही एक अनुभव असे सांगू शकाल का? जेव्हा मी वाईमध्ये पहिल्यांदा प्रॅक्टिस चालू केली तेव्हा पहिल्याच काही महिन्यांमध्ये 2-3 असे पेशंट्स आले, ते खूपच क्रिटिकल होते. त्यातले काही पेशंट्स म्हणजे त्याची आपण हे गॅरंटीच नाही देऊ शकत होतं की नाही, हे वाचण्याची शक्यता भरपूर कमी आहे. असे पेशंट्स एक तर मला आठवतं एक आजी होते आणि त्यांचं तर ऑलमोस्ट फ्लॅटलाईन आली होती आणि वी सर्वाय हर. आणि त्यानंतर त्या खूप बऱ्या झाल्या आणि त्यांचं वयही खूप जास्त होतं आणि त्यानंतर त्या बऱ्या झाल्याने त्या आता जेव्हा OPDला फॉलोअपला येतात तेव्हा जो आनंद असतो किंवा त्यांचा जो आपल्यावर विश्वास असतो त्याच्यावरून आपल्याला एक प्रेरणा मिळते की असंच आपण काम पुढे करत राहावं. आणि एक
सॅटिस्फॅक्शन मिळतं की आपण इथे काम करतोय, ह्याचं चीज होतंय आणि आपण असंच काम करत राहावं. म्हणजे आम्ही लोकांच्यात म्हणताना डॉक्टरवर इतका विश्वास असतो की देवदूत असं नाव समाजामध्ये डॉक्टरांना दिलेलं असतं, त्यामुळं ते तुम्हाला अगदी खरं वाटत असेल अशा केसेस बघताना हो, की आपल्याकडून काहीतरी चांगलं काम होतंय. हां, म्हणजे माझा हा पर्पज नेहमीच असेल की मला देवाने हेच काम दिलं की मी लोकांना आरोग्य सेवा पुरवू शकेन. ओके. आणि हेच मी मनापूर्वक करतीये आणि असं पुढे करत राहीन. हां, मी तुम्हाला हेच आता विचारणार आहेच की एकूण तुमच्या स्वतःबद्दल आणि हॉस्पिटलच्या दृष्टीनं तुम्ही काही पुढच्या 1-10 वर्षामध्ये या पद्धतीनं आपलं स्वप्न पूर्ण करायच्या दृष्टीनं काय विचार केला आहे? गीतांजली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे आता मल्टीस्पेशालिटी आहे, पण त्याहूनही पुढे आपण त्यांना वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज करून आणि ज्या सोयी आता पुण्या मुंबईमध्ये अवेलेबल आहेत त्या आपण इथे अवेलेबल करून देण्या योग्य आपण प्रयत्न करू इच्छिते. आणि त्याहूनही जास्त म्हणजे ICUला मी फोकस करू इच्छिते की ICUमध्ये जे कोणी आता कसं होतं भरपूर वेळा की पेशंट्स बॅड आहेत किंवा क्रिटिकल आहेत म्हणून ते पुण्या मुंबईला घेऊन जावा असं म्हणतात, पण इथल्या गावातल्या लोकांची तेवढी परिस्थिती नसते किंवा अपडाऊन करण्याची परिस्थिती नसते, त्यामुळे ती गोष्ट सहजासहजी शक्य नसते. तर माझं असंच एम राहील की त्या सर्व लोकांना इथे एका अंडर वन रूफ त्या सर्व सोयी उपलब्ध करून देता येतील आणि त्यांचा जीव वाचवता येईल. ॲटलिस्ट बेसिक जीव वाचण्यापुरती तरी आपण त्यांना सोय करून देऊ शकू. अजून एक इन्सिडेन्स होता, ते 2 लहान मुलं होती, तेही नंतर मेन्शन करते मी आता नंतर. हां, महाबळेश्वरमध्ये भरपूर हॉटेल्स आणि टुरिस्ट खूप नाही इथून नको. महाबळेश्वरमध्ये भरपूर टुरिझम असल्यामुळे असं पावसाळ्याच्या दिवसात किंवा थंडीच्या दिवसात भरपूर टुरिस्ट येतात आणि त्यांचे भरपूर मिसहॅप्स आढळून येत असतात. एकदा एका रात्री 2 लहान मुलं हॉटेलच्या 10 फुटाच्या अंतरावरनं दोघंही खाली पडले. हो, आणि दोघेही अनकॉन्शियस स्टेटमध्ये आले. वाईमध्ये ॲज सच कुठे सोय त्यांना माहीत नव्हते, त्यामुळे आपल्या हॉस्पिटलमध्ये ते घेऊन आले आणि तेव्हा आपल्याकडे पीडियाट्रिक डिपार्टमेंट एवढं डेव्हलप नव्हतं. सो मी आणि माझे हजबंड सर्जन आहेत, आम्ही दोघांनी त्यांना अटेंड केलं. एक तरी पूर्ण सीझर, एकाला तरी भरपूर सीझर्स येत होते आणि अनकॉन्शियस होता, एक त्यातल्या त्यात कॉन्शियस झाला होता. मग आम्ही ताबडतोब इथल्या पीडियाट्रिशियनला बोलवून घेतलं आणि त्या लहान मुलाला, जो साधारण 5 ते 6 वर्षाचा असेल, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या लहान मुलाला इंट्युबेट केलं आणि त्याला सुखरूप पद्धतीनं पुढच्या हायर सेंटरला आम्ही पाठवलं. आणि काही दिवसांनी त्या लहान मुलाचा जेव्हा मेसेज येतो की थँक्यू डॉक्टर्स आणि तो सगळा पूर्ण मेसेज तो ऐकून एवढा काटा आला अंगावर आणि खूप आनंद झाला की इवन दो आपण त्या शाखेमधले तज्ज्ञ नसू, पण आपल्याकडे ती पॉवर आहे की आपण जीव वाचवू शकतो कुठल्याही वयोगटाचा आणि आपण ते केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही 24 तास डॉक्टर या भूमिकेतच असता हे त्यामुळे सिद्ध झालं. हो.